घरच्या नेहमीच्या साहित्यात काहीतरी टेस्टी, हेल्दी, चटपटीत बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी यामध्ये बेसन घातलं, अर्धी वाटी दही घातलं, दह्याऐवजी लिंबाचा रस घालू शकता। पाणी घालून हे पीठ असं तयार करून घेतलं। सगळ्या गुठळ्या काढून घेतल्यानंतर हे 10 मिनिटं असं झाकून बाजूला ठेवून दिलं। 10 मिनिटांनंतर हे थोडंसं घट्ट झालं आहे। यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली, पाव चमचा जिरेपूड घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे छान असं 3 ते 4 मिनिटं फेटून घेतलं, ज्यामुळे इनो सोडा घालायची गरज पडणार नाही। याचे डोसे किंवा चिले बनवून घेतले। यावरती शेजवान चटणी पसरवून घेतले, थोडासा कांदा टोमॅटो पसरवून घेतला, यानंतर चीज किसून घातलं, थोडीशी हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली। मस्त जाळीदार असा हा बेसन रव्याचा डोसा तयार झाला आहे। अगदी हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारी अशी नाश्त्याची रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।